हाय गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज एका प्रोडक्टचा रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला, जो मी यूज करते. सो हा आहे विगाचा गो मिनी हेअर स्ट्रेटनर ब्रश आणि मी हा यूज करते गेल्या काही दिवसांपासून. सो देन आय थॉट वाय नॉट एक रिव्ह्यू देऊया आपण याचा. आधी मला वाटलं होतं की हा खूप जास्त इफेक्टिव्ह असेल, बट तेवढा वाटत नाही. आणि मी तो मिनीवाला का घेतला, जेणेकरून जे थोडे फिलिप्सचे वगैरे जे आहेत ना ते थोडे हेवी आहेत. हा तितका हेवी नाही आहे. दिस इज व्हेरी कॉम्पॅक्ट. हा एवढूसाच आहे आणि माझे केस पण बघते तुम्ही खूप पातळ आहेत. सो मला वाटलं की मला हा एवढा एवढा मला बस झाला. सो दिस इज इनफ आय थॉट. सो लेट्स सी, आज मी तुमच्या समोरच करणार आहे माझं हेअर स्टाईल. बघूया किती इफेक्टिव्ह दिसतो तो. खूप कॉम्पॅक्ट आहे, खूप छोटूस आहे, ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे. ओके, सो आता मी हा लावलाय तिकडे आणि इथे एक बटन आहे. तुम्हाला कलर दिसतोय की नाही माहित नाही मला. सो हा इथे एक ब्ल्यू कलर आहे आणि याच्यामध्ये दोन मोड आहेत ऍक्च्युली, एक ब्ल्यू आणि ग्रीन. सो ब्ल्यू थोडा हाय टेम्परेचर साठी आणि ग्रीन हा. सो दिस इज ब्ल्यू, इट्स ब्लिंकिंग, अँड दिस इज ग्रीन. सो ग्रीन, ओके. सो हा ब्ल्यू जो आहे तो हा हीट साठी आहे आणि ग्रीन तो आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचर साठी. सो मी आता ब्ल्यू यूज करणार आहे. सो हा थोडासा गरम होईपर्यंत असा ब्लिंक होत राहणार आणि मग हा पूर्ण स्टॉप झाला तर आपण बघूया कसा होता. ओके, सो आता तो हीट झालाय. आता इथे तुम्ही बघू शकता की आता तो ब्लिंक होत नाहीये. सो आता लेट्स ट्राय. ओके, सो मी माझे केस उंचरलेले नाहीये, मी डायरेक्ट ह्या ब्रशनेच करणार आहे. आणि तुम्हाला फास्ट फास्ट नाही करायचं, तुम्हाला थोडा वेळ द्यायचा त्याला. ओके, अँड ट्रस्ट मी, इट्स काय बोलतात ते, व्हेरी we need to trust the process. Okay, तुम्हाला दिसतंय. सो होते, इट्स वर्किंग. माझे केस थोडेसे म्हणजे हेअरफॉल तर होतोच आहे माझं, बट माझे केस आधी का थोडे मी असे विंचरूनच होते, सो दॅट आवाज नाही येणार. सो मला भीती वाटते माझे केस तुटले तरी. सी, माझा हेअरफॉल तर खूप होतोच आहे गाईज, आपण त्याला काही करू शकत. सो आपण थोडे थोडेसे घेऊ. ओके, हार्डली 10 मिनिट्स लागतील. मी हा मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा जेव्हा मी बाहेर जाते ना तेव्हा मी हा यूज करते. बघू शकता तुम्ही, हे माझे आधीचे केस आणि हे असं. सो इट्स वर्किंग गाय. तरी पण मी जास्त वेळ ठेवत नाहीये आणि हा अजिबात हीट मला जाणवत नाहीये. जरी आता हे इकडे माझ्या डोक्याला वगैरे जरी हा ब्रश लागला तरी अजिबात गरम जाणवत नाही. सो हा मला ह्याचा एक प्लस पॉइंट वाटतोय ह्या ब्रशचा. माझ्याकडे फिलिप्सचं स्ट्रेटनर पण आहे, बट त्याने चटका लागेल की याची भीती वाटते. याच्याने कसं काहीच नाही. अवॉइड माय फेस गाईज. चेहऱ्याचे रिएक्शन तुम्ही. आता इथे 2 मिनिटं मी ठेवते. ओके, सो सी, म्हणजे नॅचरल लुक तर वाटतोच आहे, प्लस माझा फॅन चालला म्हणून ते उडतायत. तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून असे कोणकोणते प्रोडक्ट्स बघायला आवडतील माझ्या चॅनलवरती. आणि हीट प्रोटेक्टंट स्प्रे तुम्ही मारला पाहिजे. मी आता मारला नाहीये कारण की याच्यामुळे केस जास्त गरम नाही होत, म्हणजे असं चटका लागेल असं गरम नाही होत. त्यामुळे मी आता मारला नाहीये, बट तुम्ही मारा, गरजेचा आहे तो फॉर हेअर. म्हणजे तुमचे केस डॅमेज होणार. तितका म्हणजे आहे इफेक्टिव्ह, बट तुम्हाला स्मॉल स्मॉल पोर्शन मध्ये ते घ्यावं लागणार आहे.
सो आता हे मी केलेत वरच्यावर पटकन. खालून थोडेसे कर्ल्स दिसत आहेत, सो आपण खाली आता हे जरा मी सगळं एकत्र घेते. खालच्या कर्ल्सचं करायचं म्हणजे मला टेन्शनच होतं. ओके, तसा ठेवून द्या थोडा वेळ. खालचे आपण शेवटला घेऊया. ठीक आहे, हे असे एवढे तरी माझे बऱ्यापैकी स्ट्रेट झालेत. ओके, तर मी दुसऱ्या साईडचं घेते करायला. स्वतः पण ह्यांना इकडे जरा सेट होऊ द्या. कंबर दुखायला लागली. ओके, नाउ वी विल कम टू दिस साइड. ओके, पहिले तर मला त्याचे नॉर्मल विंचरावे लागणार आहे. तुमच्याकडे काही सोल्युशन असेल केसांच्या हेअर फॉलसाठी तर प्लीज मला सांगा. मला सगळं ट्राय करून झालंय, मल्टिपल सिरम्स, मल्टिपल ऑइल्स आणि स्टील नो रिझल्ट. सो आता मी पहिल्यांदा हा थोडासा पोर्शन घेते. ओके, आणि मला अजिबात गरम असं वाटत नाहीये किंवा, सो तो याचा प्लस बेनिफिट आहे की अजिबात गरम वाटत नाही असं मला वाटतं. इथे थोडा वेळ ठेवूया आपण. कंबर दुखायला लागली रे देवा. होतायत. मागचे करणं थोडस डिफिकल्ट वाटतं मला. ठीक आहे, आता आपण असे थोडेसे केस घेऊ आहे आणि फक्त एवढं चला पॅचला करूया. कंबर दुखायला लागली यार. हा, रिझल्ट तर आहे ह्या बरेचसा, पण थोडा तुम्हाला वेळ द्यावा लागेल. पूर्ण असे तुमचे झाडू सारखे केस दिसणार नाहीयेत, बट दिस इज द नॅचरल लुक. एकदा मला मागून पण फिरवावं लागेल. जर मी मागून फिरवते, सी नाईस ना, एकदम लुक चेंज. वाव.